मध्ये पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपांचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे। परशुराम उपरकर यांनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केलाय। चव्हाणांवरील आरोपांना नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे, तर ब्लॅकमेलिंग मध्ये पीएचडी असणाऱ्यांनी बोलू नये असं ते म्हणाले। दुर्घटनेचं राजकारण केल्यास उपरकरांची कुंडली काढणार असंही राणेंनी इशारा दिला आहे। पुतळ्यात शिवरायांचा पुतळा कोसळलेला होता मालवणमध्ये आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असतानाच आता या आरोपांचा दुसरा अंक सुरू झाला आहे। परशुराम उपरकर यांनी या प्रकरणामध्ये रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर भाजपचे नेते नितेश राणेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं। ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि ज्याला आज सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये ज्याला कोणीही कुठलाही राजकीय पक्ष आज स्वीकारण्यासाठी तयार नाहीये, कोणालाही त्याला प्रवेश द्यायचा नाहीये, असे परशुराम उपरकर जेव्हा आमच्या रवी चव्हाणजी आणि त्यांचे अनिकेत पटवर्धन यांच्यावर बेछूट जेव्हा आरोप करतात तेव्हा कोण आरोप करताय यावर पण सिंधुदुर्गची जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल। काल पत्रकार परिषद घेऊन शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात झालेल्या घटनेचं घाणेरडं राजकारण करू पाहतोय, आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या स्वतःचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतोय। त्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही। उगाच अगर आमच्यावर बेछूट आरोप केले, आमच्या चव्हाण साहेबांवर किंवा अनिकेत पटवर्धनवर किंवा अन्य लोक आमच्या सहकाऱ्यांवर उगाच आमच्यावर बेछूट आरोप केले तर मग तुमच्या पण कुंडल्या आम्हाला काढायला लागतील। तुम्ही अगर उगाच आमच्या जिल्ह्याचं वातावरण तुमच्या वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी अगर खराब करत असाल तर आम्ही काय त्या गोष्टी खपून घेणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।